आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुमच्या आभार मानतो. मान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुमच्या वचनात चालणार प्रत्येकांना आशीर्वाद कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया, हालेलुया. तर आपण विषय आहे आपला आज पाप हा विषय. आणि हे जे पाप आहे हे कशा प्रकारे माणसात प्रवास करतो. पहिल्याप्रथम एक मोह, बरोबर. मोहाच्या द्वारे अनेक प्रश्न उत्पन्न होतात, आकर्षित होतात, अनेक प्रकारची पाप आपल्या जीवनात प्रवेश केला जातो. हालेलुया. आणि ह्या पापामुळे शरीरात अनेक प्रकारच्या आपल्या जीवनात समस्या उत्पन्न होतात. हालेलुया. ती मोहानं जी आहे ती सवय द्यायची, त्याच्यावर विजय कसा मिळवावा हे आपल्या शरीरामध्ये पहिलं आत्मपरीक्षण करायचं. हालेलुया. फक्त बायबलमध्ये अनुभव घेणारी जी एक व्यक्ती होती ती म्हणजे प्रभू येशू. हर चीज मध्ये मोहावर विजय मिळवलेला. तर जेव्हा आपण येशूकडे ओळखतो ना तेव्हाही आपल्याला हीच देणगी मिळते. तर आपण पहिलं नीतिसूत्रामध्ये 18 अध्याय वचन 21 इथून सुरुवात करूया. नंतर मी तुम्हाला एक दुसरी वचन पण देत आहे. नीतिसूत्रे 18 अध्याय वचन 21. जिभेच्या हाती मृत्यू व जीवनही आहे. त्याचे ते मृत्यू आणि जीवन हे आहे. तिची आवड धरणारे, तिची आवड धरणारे तिचे फळ भोगीतात. तिचे फळ भोगतात. चांगल्याचा अनुभव घेतला ते फळ मिळेल, वाईटाचा अनुभव घेतला तेही फळ मिळेल. कारण आपल्या स्वतःलाच ऍडजस्टमेंट करायचं. दुःख आपण भोगायचं आहे, सुख सुद्धा आपण भोगायचं आहे. ऍडजस्टमेंट करायचं. कोणत्या गोष्टीचं तुम्ही ऍडजस्टमेंट करणार? वाईट गोष्टीचं ऍडजस्टमेंट करणार का चांगल्या गोष्टीचं ऍडजस्टमेंट करणार? हालेलुया. जेव्हा मनुष्य चांगल्या गोष्टीमध्ये जेव्हा ऍडजस्टमेंट करतो तो आत्म्याने आणि शरीराने उत्साहित असतो. फक्त मोहाच्या दृष्टीने जो ऍडजस्टमेंट करतो पापाचं तो फक्त शरीरासाठीच असतो, आत्म्यासाठी नाही. मग आत्मा पुन्हा अस्वस्थ असते. बायबल ते शिकवते पवित्र आत्म्याला खिन्न करू. जो मेन आहे आपल्यामध्ये आत्मा तो म्हणजे पवित्र. ह्याला वॉरंटी नाही, गॅरंटी नाही. हालेलुया. कोणत्या घटकेमधून वो आत्मा आपल्याकडून काढून घेतला जाईल माहिती नाही. फक्त प्रभू येशूलाच हा अधिकार होता. हालेलुया. म्हणून आपल्या प्रत्येकाची जी पाप आहेत ती पहिली आपण स्वतः पदरी घेतली पाहिजे. एक एक पाप आपलं झालेलं आहे ते तुमच्या हातातून झाले ते त्याला माहिती आहे. कोणाला? प्रभू येशू ख्रिस्ताला. हालेलुया. पवित्र शास्त्र परफेक्टली यामध्ये आहे की माणसाचं शास्त्र म्हणजे पवित्र बनणं हे शास्त्र पवित्र आहे. हे माणसाला पवित्र करण्यासाठी एक शास्त्र लिहून दिलेलं आहे. हालेलुया. माझ्याकडे काही पवित्र आत्म्याची खोल पॉइंट आहे, म्हणजे पवित्र आत्माची काय आपल्याला शिकवतो ना ते. पण मला फक्त एवढं सांगा, पेंटिकोस्टच्या दिवशी 12 प्रेषित होते, बरोबर, आणि काही स्त्रिया पण होत्या. आता ही जी पवित्र आत्मा घेण्यासाठीच ते लोक बसलेले होते, बरोबर. योहानमध्ये तुम्हाला माहिती असेल की 19 अध्याय 25 आणि 26 वचनामध्ये येशूचा स्वतःचा स्वर्गात जाण्याचा दिवस आला तेव्हा त्यांनी सगळ्यांना आमंत्रण केलं. तिथे पहिले स्त्रिया होत्या आणि काही शिष्य पण होते आणि त्याची आई पण होती. त्यांना तो अधिकार दिला की हे पवित्र आत्मा तू घे. हालेलुया. त्यांना निवडून ठेव जसं मला तू शिकवले ना त्यांना. हालेलुया. आता आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा मिळवण्यासाठी कोणताच मनुष्य इंटरेस्टली नाही आहे, मोहित आहे. आता मोह असल्यानंतर स्वार्थ बनतो. तुमच्यामध्ये जर काही मोह असेल तर तुमचा स्वार्थ उत्पन्न होईल, म्हणजे तुमचा मीपणा म्हणजे शैतान. हालेलुया. माणसामध्ये मीपणा जेव्हा वास करतो ना तेव्हा एक शैतान आपल्यामध्ये प्रवास करतो. कोणता? मीपणा. त्याला बोलतात मीपणा. हालेलुया. तर
ही जे वचन आपल्याला बायबलमध्ये काही मुद्द्यावर लिहिलेले आहे. म्हणून नीतिसूत्र 28:13 मध्ये त्यांनी तिकडे सांगितलेलं आहे, जो दोष झाकतो त्याचं बरं होत नाही, तो कबूल करून तो सोडून देतो. म्हणजे पाप कबूल करायचं आणि सोडून टाकायचं. हालेलुया. सोडायचं म्हणजे हालेलुया, परत तिकडे वळायचं नाही. हालेलुया. जेव्हा तुम्ही तिकडून वळतो म्हणजे पापापासून दूर होतो, तेव्हा तुमच्यामध्ये एक पवित्र आत्मा एक सामर्थ्यिक रूपाने तो काम किंवा वास करतो. हालेलुया. मग आपली पवित्र आत्म्याशी एक ओळख होते, मैत्री. मग तो पवित्र आत्मा सगळे विचार पवित्र देते. मी असो ते तसं ते तसं करते तसं. मग तुम्हाला कोणत्याही डोक्यामध्ये ना दुष्ट कल्पनाचे विचार शिरणार नाही. आणि जसं तुम्हाला पवित्र आत्म्याविषयी जसं बोलण्याचे विचार येतात तसं तुमच्या अंगाला शार येते. नुसते उत्साही वाटेल, अंगाला पूर्ण एक काटे अशी येणार. हालेलुया. आणि वाटणार की काहीतरी या जीवनामध्ये एक जागा आहे. हालेलुया. ती म्हणजे त्याच्याजवळ. हालेलुया. हे डोळे असतात म्हणून मी नेहमी बोलतो, डोळे काळे दिसते पांढरे. आता ट्यूब बघा, पांढरा आहे तर पांढराच दिसतो, बरोबर. परमेश्वराने आम्हाला डोळ्याद्वारे प्रकाशित केले, पण आम्ही प्रकाशित नाही. हालेलुया. डोळा शरीराचा दिवा आहे, बरोबर ना. म्हणजे आम्ही आमच्या डोळ्याने पाहताना चमत्कार किंवा अद्भुत गोष्टी. जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा परमेश्वराने जेव्हा पहिल्या दिवसामध्ये बघितलं प्रकाश होतो, तो प्रकाशित झाला. हालेलुया. ज्या सृष्टीची निर्मिती त्याने तयार केली 6 दिवसामध्ये, 7वा दिवस त्यांनी विश्रांती घेतला, बरोबर. हालेलुया. पण तो वचनात काय सांगते? हालेलुया. आणि रोमकरसमध्ये पण आपण बघू, नियमशास्त्रापूर्वी पाप जगात होते, बरोबर. हे होतच. आणि सृष्टी निर्माण शून्यातून आकार बनवला तेव्हा अंधकार होता, म्हणजे पाप पहिलं होतच. हालेलुया. सुरुवातीलाच पाप होतो. आणि त्या आदामाला पण परमेश्वराने उत्पत्ती 3रा अध्यायामध्ये तुम्ही जर वाचलं, हालेलुया, 4 पासून पुढे वचन घे. हालेलुया. 4 आणि 5 वचन. उत्पत्ती 3 वचन 4. सर्व स्त्रिया म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही. हालेलुया. सर्प त्या स्त्रीला म्हणाला, तू खरोखर मरणार नाही. परमेश्वराने बघा आदामाला सांगितलं, आणि आदामापेक्षा खालची व्यक्ती होती त्याला सर्पाने सांगितलं. हालेलुया. जो देवाशी कनेक्शन आहे, आता माझं समजा देवाबरोबरचं कनेक्शन आहे, माझ्या हाताखाली आहे, त्याचं दुसऱ्या व्यक्तीबरोबर कनेक्शन आहे. आता त्याचं कमी म्हणजे कमजोरपणा, त्याच्यामध्ये जो आळसपणा आहे किंवा कमजोरपणा कोणत्या गोष्टीत आहे, तो पहिल्या शिरणार. तो पहिला तुमचा वीक पॉइंट बनला. तुमच्या काही गरजा आहेत. आता तुम्हाला काहीतरी घरात धंदा व्हायचा आहे आणि धंद्यावर तुम्ही इंटरेस्ट लिहिले, त्यावेळी तो बघणार की तुम्हाला सतावायचं काहीतरी करायचं. मग तो पाठीमागे अळूच का नाही, की जिथे तुमचा उत्साह आहे तिथे उत्साह आहे. हालेलुया. म्हणून आपल्या स्वतःच्या आत्म्याशिवाय या शरीरावर प्रेम नाही करायचं. स्वतःचा आत्मा आहे ना परमेश्वराचा, त्याच्याशिवाय या शरीरावर सुद्धा प्रेम नाही करायचं. कारण त्याने तिथे उत्पत्तीमध्ये शैतानाने माणसाला खरेदी केली मोहाद्वारे. म्हणून नव्या करारात जो प्रभू येशू मानव अवतार म्हणून देव म्हणून या पृथ्वीवर आला, तो कशासाठी आला? की त्या माणसाला ना जिंकण्यासाठी. हालेलुया. कारण पहिलं शैतानाने हेवेला फसवलं. हालेलुया. स्त्री शापित बनली त्यावेळेला, त्यानंतर ती आदामाला पण पुरुषाला पण शापित. नव्या करारामध्ये जी पवित्र मरिया म्हणतात, या मरियेच्या द्वारे आज 2024 मध्ये आपण इंटरव्ह्यू दिला. देव स्वतः जन्माला आला, देव. आणि आज अनेक लोक त्या स्त्रीचा अपमान करतात, तिला स्त्री म्हटलेला. मी जेव्हा बायबल विषयावर मननचिंतन करत होतो की प्रत्येक मनुष्य अहंकारित आहे, माझ्यासारखा कोणीच नाही. बघा पाहिजे, बायबल वाचणारे किंवा बायबलचे प्रचार करणारे, सुवार्ता करणारे, त्या प्रत्येकाला वाटते की माझ्यासारखा कोणीच नाही, पण येशू सारखा कोणच नाही.
तुम्ही आणि मी पापी आहे, लक्षात ठेवा. मग ते 23:12 वचन दिले त्यांनी. हालेलुया. आणि ही जी पवित्र मरिया एक टीचर होती, शिक्षका होती. आता लोक क्रिसमसच्या तयारीत आहेत, त्या आत्म्याची तयारी नाही. योहान 3:3 मध्ये दिले, निकोदेम होता आणि प्रभू येशू त्याला सांगते, नव्याने जन्मल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. नवीन जन्म. तुमचा नवीन जन्म कधी होतो माहितीये का? जेव्हा आपण प्रभू जवळ येतो ना, तेव्हा एक आपला नवीन जन्म तयार होतो. समजलं? नाही. आज काय वस्तू घेऊन आले तुम्ही इकडे? आले? कपाट आला, पलंग आला, बिछाना आला, काहीच नाहीये. तेव्हा प्रभू सांगतो, हे सगळं सोडून एक दिवस तुम्हाला जायला लागेल, हे थोडा बाजूला करा आणि याचा सांभाळ करा की हेच तुम्हाला शेवटला उपयोगी येईल. मग ते 12:36 शेवटला. नाहीतर थेसलिकस पहिल्या पत्रामध्ये 4:15 पासून जर वाचलं तर तुम्हाला समजेल की प्रभू येशू येणार आहे, ते म्हणजे ख्रिस्तामध्ये मरण पावले. ख्रिस्तामध्ये. हालेलुया. अनेक लोकांचे मी विचार करतो की प्रभूला स्वीकारण्यासाठी त्याला धर्माची स्थापना करावी लागते का? योहान 3:16 मध्ये धर्म बनवलेला आहे, जगावर प्रेम केले. हालेलुया. तो देव मानव अवतार म्हणून पृथ्वीवर आला ना. मानवाला प्रेम एकमेकाशी कसं वागावं, कसं बनावं. उत्पत्तीला एवेने तर पाप केलं, पण काहींनी पाप केलं ते आपल्याला अद्याप माहिती नाही. भावाची पूर्ण हत्या केली. तेच निर्गम 20 अध्यायामध्ये मोशेला परमेश्वराने 10 आज्ञा दिलेल्या होत्या. खून करू नकोस, विनाकरण. आता त्याने विनाकरण केलेला होता. हालेलुया. कोणाचं नाव सुद्धा विनाकरण केलं. हालेलुया. वस्तूसाठी तुम्ही कोणाची तरी हत्या करता. हालेलुया. परमेश्वर जेव्हा आपल्याला न्यायला येईल ना, तेव्हा फक्त आपला हिसाब असणार. कसला? आपण काय काय चुका केल्यात, काय पाप केले त्याचा हिसाब. तुझ्याकडे पैसा किती आहे तो नाही विचार केला, तुझ्याकडे धन दौलत किती आहे. हालेलुया. कोणती वस्तू जर जोडीला येत असेल ना, त्याच्या पाठीमागे लागा आणि ती जाताना घेऊन जा. हालेलुया. म्हणून मत्ती 16:26 मध्ये जगात सर्व कमवलं, आत्मा गमवला त्याला काय लाभ. जिंदगी वय आहे, ताकद आहे, शक्ती आहे तत्पर्यंत. हालेलुया. हालेलुया. आज आपल्या प्रत्येकाला शिकायचं. हालेलुया. सूत्रसहित 90 मध्ये ना 10 वचनामध्ये आपल्याला एक सुंदर परमेश्वरी शिकवण दिली आहे. चला एक वाचूया, मग बघूया पुढचं काय. सूत्रसहित 90 दैवचन 10. आमचे आयुष्य 70 वर्ष आणि शक्य असल्यास, ताकद असल्यास फार तर 80 वर्ष. बस. किती? 70 तर 80 वर्ष. आता ते माहिती ते बरी आहे. आता काळामध्ये भेटेल तर बरं, कारण आताच्या काळात इतकं पाप आहे, तुम्ही ते विचार पण करू शकता. हालेलुया. आपल्या शरीरावर भरवसा ठेवू नका, आत्म्यावर भरवसा ठेवा. आत्मा नेहमी स्वच्छता, पवित्रता आपल्याला बनवत असतो. लक्षात ठेवा, पवित्र आत्माच आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक शोभा देत असते. देवाची हाक, योहान 6:44, पित्याची इच्छा आकर्षल्याशिवाय तुम्ही येऊ शकत नाही. आता ही जी हाक आल्यानंतर येशूच्या हाकेवर आपल्याला चालाय, त्या माणसाच्या हाकेवर नाही जात. जेव्हा देवाने तुमची योहान 15:16 मध्ये येशू आपल्या शिष्यांना सांगत होता, तुम्ही मला निवडलं नाही तर मी तुम्हाला निवडले, तुम्ही जाऊन फळ द्यावी, तुमची फळं. हालेलुया. आपली पाप आहे हे पहिलं बाहेर काढा. तेवढं पवित्रता तुमच्या शरीरात वास करते. माणसामध्ये पवित्रताच नाही. आपल्यामध्ये पवित्रता आहे का नाहीये? त्याला इंटरेस्टच घेत नाहीये की भाई पवित्र आत्मा माझ्या जोडीला असावा. हालेलुया. जेव्हा लोक पवित्र आत्मा मिळवण्याचा प्रयत्न करतात पण त्याला भेटत नाही, कारण 1 तासात 2 तासात पवित्र आत्मा मिळतो. पवित्र आत्मा कसा मिळतो? निरंतर प्रार्थना. म्हणून पहिलं रोज सूत्रसहित 4:4 वचन म्हणा, रोज झोपताना तरी पाप कबूल करत असता. झोपताना पडलं ना तर तुम्ही पलंगावर, देवाने सुंदर आपल्याला झोपायला जागा दिली, देवाच्या आभार. त्या डोकं टेकायला त्यांना मिळालं,
त्याला जन्माला सुद्धा जागा नाही मिळाली ना. आता गाईच्या गोट्यात लोक जन्माची जागा बघतात. हालेलुया, हालेलुया. लोकांना बोलण्यात फायदा नाही, मार्गदर्शन करण्यात फायदा, पण मार्गदर्शन घेण्यासाठी लोक येत. आज हे जगामध्ये जे चाललंय धर्माच्या विरुद्ध भांडणं, नफरत, शेवटला माणूस शेवटला काय करणार? आपला आहे बघा, हे शरीर आहे ना, आत्माने शरीर आहे ना, हे परमेश्वराचे आहे. योग कधीही उचलून नेईल, त्याचा पत्ता त्याला लागणार. हालेलुया. मी नेहमी लोकांना शिकवतो, तुम्ही एका कागदावर बरवासा ठेवतो आणि एका पाण्यावर बरवासा ठेवतो, मग रोज पोटात पाणी जाते तर त्याचा आतून बाप्तिस्मा होतो. तो मन परिवर्तन. माणसाला मनाचं परिवर्तन लागतं, कुठल्या वस्तूचं परिवर्तन नाही लागत. येशूचा स्वीकार करा, येशूचा स्वीकार करा. आता येशू म्हणजे परमेश्वर, परमेश्वराचा स्वीकार करायला आपल्या मनाचा तयार झाला पाहिजे. हालेलुया. तुम्ही जर सुरुवात केली बायबलच्या आणि खरोखर वाचलेला आहे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने, तर तिथे धर्म म्हणून नाहीच. कारण परमेश्वर धर्मासाठी आलेला नव्हता, लोकांच्या कर्मासाठी तो आलेला होता. हे पवित्र शास्त्र उल्लेख दिलेला आहे. आणि जे अब्राहमाला म्हटलेलं होतं की मी तुला राष्ट्र देईन, याकोबाला म्हटलं तुला मी राष्ट्र देईन. आता हे राष्ट्र, या जगाची राष्ट्र जे आहे त्याच्या हातात दिलेलं होतं. तिथूनच धर्माची स्थापना. आणि त्यानंतर आपण जे अनुभव घेत आहे, हालेलुया, नोहाच्या काळातली 3 मुलांपासून, बरोबर, तरी सुद्धा त्यांना तिघांना पवित्र कुटुंब आहे म्हणून त्या तिघांना वाचवलं, म्हणजे मुलांद्वारे प्रॉफिट येते. मग तो नोहा मेला. हालेलुया. नोहा नंतरचे ज्या मूल आले ते त्या 3व्या मुलापासून ही सृष्टीची पूर्ण निर्मिती, पुन्हा नवीकरण झाले. आताचा जो काळ आहे नवा करार म्हणतात त्याला. आता प्रभू येशू 2023 संपलं, आता 2024 मध्ये. आता हे जे आहे ते येशू ख्रिस्ताच्या द्वारे पापापासून मुक्त करणार हे जन्म आहे. तेव्हा 3:3 मध्ये हा आपला जन्म पापापासून मुक्त होणे, त्याला जन्म बोलतात. काय? नव्याने जन्माला वाचून कोडी देवाच्या राज्यात प्रवेश करणार. काय म्हटलेलं आहे? नव्याने जन्माला वाचून देवाच्या राज्यात कठीण आहे. हालेलुया. आता तुम्ही विचार करा, नवीन जन्म कसा घेणार? त्या नव्या जन्माला थोडा विचार करायला लागेल की नाही? हालेलुया. नवीन जन्माचा अर्थ असा आहे, पापात होतो तो मृत्यूमध्ये होतो ना, मरणावर विजय. रोमकरा 6:23 वचन मध्ये. कारण बघा, मरण कुठे आले आपल्या जवळ? पापाचं वेतन मरण आहे, पण देवाची कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन. प्रभू येशू मध्ये सार्वकालिक जीवन. कुठे? आपल्या प्रत्येकाला प्रभू येशू ख्रिस्त हे नाव मिळालं पाहिजे. हालेलुया. तुम्ही आणि मी प्रभू येशूच्या सांगण्यावर पूर्ण लक्ष पुरवत असेल तर तुम्ही आणि मी पवित्र बनेल. हालेलुया. पवित्र बनवायला ना धर्म बनवायला लागेल, शिकावं लागेल. आज लोकांची हर ठिकाणी तोच प्रश्न आहे. हालेलुया. काही लोक डायरेक्टली कोणाच्या घरात घुसतात आणि डायरेक्ट काय सांगतात की येशूला स्वीकारा तुम्ही. बायबल काय सांगते माहितीये? कोणावर जबरदस्ती करायची. हालेलुया. सुवार्ता सगळ्यांना मान्य होत नाही, बरोबर. आता तुम्ही सुवार्ता सांगू शकता, सुवार्ता सांगायला कोणालाही कोणी मनाई करत नाही. पण तुम्ही कोणावर जर एक जबरदस्ती करत आहे किंवा ते सांगत आहे तर कुठेतरी विरोध आहे. मी आहे, आता मी सगळ्यांना भेटल्यावर सगळ्यांना मार्गदर्शन, आपल्याला कुठे जायचंय? आपण शिकायचं. मी प्रत्येक मानवामध्ये बघतो की आपल्याला सगळ्यांना तिकडे जायचं आहे हे सांगतो. आणि कोण गरीब, जे कोण गरीब आहे, गरजवंत आहे त्यांना. हालेलुया. हालेलुया. काल मी येत असताना हवा मारतो ना, पेट्रोल पंपवर असतो,
तर मी त्याला बिस्किट दिले, घे खा. हर एक व्यक्तीला मी जर कोण भेटेल ते खातो काही, मानू प्रेम आहे, धर्म नाही. त्याने मला एक साक्षी सांगितली, तुम्ही काय करता? तर मी सांगितलं मी हेच करतो, तू पण हेच कर. तर त्यांनी सांगितलं मी पण हेच करतो. बघा आता आपण चांगले आहे तेव्हा आपल्या चांगल्याला लोक चांगले भेटले. बघ आता आपण सगळे देवाचे आहेत का नाही? आता आपला धर्म कुठे गेला? ह्योच तो धर्म आहे. त्याला सांगितलं ह्योच तो धर्म आहे, आपण सगळे देवाचे आहेत, आपल्याला तिकडे जायचं, इकडे नाही राहायचं. तिकडे तो सांगते कोण आला ना पंक्चर करा, त्याच्याकडे पैसे नसेल तर मी पैसे पण नाही घेतो, जाऊ दे. मग हेच कर, कुणाच्या जीवनाला समाधानात तू शांती देत असेल ना, तो सगळ्यात मोठा एक धर्म आहे. हालेलुया. कारण मी जेव्हा गेलो नाही हवामानात तेव्हा मी काहीतरी देतोच त्याला. मग शेवटी तू काय करतो? जेव्हा मी ते करतो, जेव्हा मला समोरून कोणी विचारलं नाही ना तत्पर मी त्याला काही कधी बोलत नाही. पहिलं त्याला विचारायला लावतो मग तो बोल. आपल्या सगळ्यांना तिकडे जायचं. हालेलुया. इकडे काय मला सांग, याच्या जोडीला येणार का? ही आत्मा आहे ना बक्षीस आहे. हा बक्षीस दिलेला आहे, त्याचा चांगला वापर कर. कोणी एक वस्तू दिले तर आपण काय करतो, हे बघ मला बर्थडेला हे दिलं, बर्थडेला हे दिलं. आणि त्यांनी बर्थडेला आम्हाला हे मोठं गिफ्ट दिलेलं आहे, त्याची थोडी आठवण. मग त्याला सल्ला हार, मेणबत्ती, अगरबत्ती किंवा नारळ हे फोडतो. हे एक गरीब असेल ना, तो खर्च वेस्टच जाते. तो तिथे देव येऊन काय येऊन खात नाही. तो वेस्ट आहे ना, तू एक काम कर, हे तुझ्या हातातून पाप नाही जात. त्याला मूर्ती पूजा कर. माणूस बनवतो, माणसाला आत नसते तर फोटो बनले असते का? घराला आग लागली तर सगळं पेटेल. तर बरं ह्याचेच पैसे देताना तेव्हा तो बोलला कशाला असं आम्ही करतो. बरं हेच वेस्ट खर्च कशाला करायचा? दे गरजवंताला मदत आहे. तो खाईल ना तर त्याचा आत्मा तुझ्या पाठीमध्ये आशीर्वादाचा धावत यायचे. पुढच्या टायमाला तुझी प्रवृत्ती होती. हालेलुया. ही परमेश्वर आहे. आता काही लोकांना हालेलुया आवडत नाही. हालेलुयाचा अर्थ कसा आहे माहितीये का? हालेलुया प्रकटीकरणामध्ये आपण 19:1-6 वचनात गौरव सामर्थ्य यांच्या देवाचे. आता मी जर हालेलुया बोललो तर तुम्ही काय सांगितलं? आपल्या देवाचं सामर्थ्य असं म्हणायचं. हालेलुया. त्याचा अर्थ तो देत. पण लोकांना वेगळा. आता काही लोक प्रार्थना करतात अशी. आता किती खोटे ख्रिस्ती मध्ये 24 मध्ये दिलेले तो प्रश्नच नाही. 24 अध्याय जर वाचला तुम्हाला कळेल. तर त्यामुळे किती पाप होतात, देवाचं नाव व्यर्थ घेत. हालेलुया. आपल्याला माहिती आहे 20 अध्याय दुसरी आज्ञा दिलेली, देवाचं नाव व्यर्थ घ्यायचं नाही. हालेलुया. आता बरेचसे लोक मध्ये 7:21 पासून दिली प्रभू तुझ्या नावाने बोलते का? मी ओळखत नाही अनाचार. देवाला काय आवडते बघा. लोकांना आवडेल ना चांगल्या गोष्टी ते बघा. लोकांची मनं तोडील असं बघू ना. प्रार्थना करायला कोणत्याच व्यक्तीला मनाई नाही, पण तुम्ही जर कोणावर जबरदस्ती करता तिकडे मनाई आहेच, कारण ते देवा आपण विरोध आहे. हालेलुया. मग काही लोकांच्या प्रार्थना पण बंद केल्या जातात या कारण ते लोक जबरदस्ती लोकांवर ते करतात. प्रभूने स्वतः शिकवलं. प्रत्येकाला सुवार्ता मान्य नाही. मग तुम्हाला जर ती सुवार्ता एखाद्याला आवड आहे, एखाद्याला इंटरेस्ट आहे, तो बरोबर समजतो, मग तू सांगते हे ऐकण्यासाठी. मी तेच सांगतो लोकांना, दुसरं काही नाही सांगत. हालेलुया. लोक मग सांगतात पाण्यात बप्तिस्मा घे, एक चूक पहिले ती करतात. तो पश्चातापाचा बप्तिस्मा होता. नव्या करारात प्रेषितांच्या कृत्यात 2रा अध्याय किंवा मध्ये 3रा अध्याय 11 वचनामध्ये जर सांगितलं योहानाने शिकवले, ते आपल्यापेक्षा पुढचे शिक्षक होते, आपण नाही. आणि येशूने पण स्वतः शिकवलं म्हणून सांगितलं नाही योहानमध्ये 19:25 पासून. तेव्हा ती पेंटिकॉस्टच्या दिवशी एकत्र त्यावेळेला पवित्र आत्मा 50वा दिवस त्या लोकांनी प्रभूच्या सहवासात आणि सानिध्यात राहून आपलं जीवन परिवर्तन केलेलं. आणि ते उत्पत्तीमध्ये जो 11 अध्यायामध्ये ज्यांचा स्वार्थ होता तो स्वार्थ उडवला. मग ते लोक बोलतात हे असे कसे सगळे वेगवेगळे भाषेचे लोक आहेत. ज्यांनी खरोखर पवित्र शास्त्र वाचलेलं आहे तो दुसऱ्याला पण वाचवायचा प्रयत्न करतो. हालेलुया. हा प्रश्न नाहीये. लोक मी अनुभव घेतो. मी बायबलच्या नियमानुसार त्यांना सांगितलं लोकांना की तुम्ही शब्दयुद्ध करू नका. तुम्ही एका ठिकाणी प्रार्थनेमध्ये जर स्थिर नाही असले तर दुसऱ्या ठिकाणी काय करणार? पहिल्यांदा त्या खडकावर बसायला सांगितलं. लूक 6:46. जतपर्यंत तुम्ही आत्म्याने शरीराने मजबूत नाही होत, बलवान होत नाही, तत्पर्यंत तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये आपलं जीवन घालू शकत.
हर ठिकाणी तुम्ही लोकांना प्रभूचा सुवार्ता सांगू शकता. तो परमेश्वर पिता आहे, त्याच्या सांगायला कोणाला मनाई नाही. ना सगळे माणसं मानणारी आहेत, न मानणारे असं नाही. पण तुम्ही कोणाला जबरदस्ती करत असेल तर कोणताही मान. बायबलमध्ये योहानाच्या पत्रामध्ये 2 अध्याय 7 पासून दिली. येशू ख्रिस्ताविषयी जे त्याला तुम्ही दुसरी एक सुवार्ता सांगायला गेले तर त्याला घरात पण घेऊ नये. पहिलं त्यांना मान्यता झालं पाहिजे. आता बप्तिस्मा कसा असते, तो ग्रहण करणं. तुम्ही स्वतःहून प्रभूचा स्वीकार करणं हा बप्तिस्मा. आता एखादा बप्तिस्मा घेतो, तो दारू पण पितो, हा काय बप्तिस्मा झाला? तो बिडी पितो, सिगरेट पितो, तो पण बप्तिस्मा? अशी बप्तिस्मा नाही होत. पहिलं तुम्ही स्वतः त्यांच्या अंतःकरणाची तयारी करा आणि बप्तिस्मा झाल्यानंतर तो माणूस प्रचारिक बनतो, सुवार्तिक बनतो. काही वर्ष अगोदर माझ्या घरी आलेला तो एक सुंदर प्रचारक होता, म्हणजे सुवार्तिक होता. बायबल भरपूर तोंड पाठ होता, पण दारू पितो. तो सांगते मी पण हे कार्य करत होता. मग तू दारू का प्यायला? पण तुला माहिती नाही खरेदी करत पहिल्या पत्रात 3 अध्याय 16-17 वचन. तर त्या वेळेला ना माझी वडील तेव्हा थोडीशी दारू प्यायची. गुरुवारचा दिवस होता. प्रभू तू माझ्या घरी येणार आहे ना बाबा? आत्मेने तो एक दारू पिणारा समोर बसलेला आहे, बायबलची पंडित, म्हणजे मत्ते 4 अध्यायमध्ये ही परीक्षा चालली आमची वचनावर. आणि मी तिकडे बघत राहिलो, हे काय चाललंय? आत्मा सांगते बाबा गेला दारू पिण्याला. पाठीमध्ये अरे खरंच मग तिकडे दारू पिणाऱ्या घरी गेलो. हात माझा उचलला, हातात माझं बायबल पण होतं. त्याला समजा असं करून बायबल पकडलं. पवित्र आत्मा सांगते हात नको उचलू, म्हणजे गलासावर मारणार होता. तेव्हा नवीन स्टार्टिंग केलेली मी प्रार्थना. हालेलुया. सांगते हे पाप नाही करायचं. सांगितलं बघा माझ्या घरी आज येशू येणार आहे ना, आज तुम्ही त्यांना दारू पासून ते योग्य नाही. मग तेवढं बोलला आणि निघून. मग घरी आला, गुडघे टिकलो पळा. बघा शैतानाने कसा माणूस पाठवलेला घरामध्ये आग पेटवण्यासाठी, पण परमेश्वर सगळं आत्म्याची ओळख करून देणार आहे. बसलो माझ्या रूम मध्ये, मी तसं दरवाजा बंद करून गुडघे टेकून प्रार्थना करत असतो. देवा तुमचा बघ मार्ग, मी पापी आहे असं सांगतो. हालेलुया. आता सांगतो उठ आणि त्या दुष्ट आत्म्याला तू जाणं पळव. गुडघे टेकण्यानं प्रार्थना केली ना, गेला. तर दारू पिल्या माणसाच्या डोक्यावर हात नाही ठेवत, ते रिटर्न येते ना, लोक बिकं दुखते. त्यावेळेला प्रभूच्या नावाने प्रार्थना केली, रडायला गेला. आज तुम्हाला आज्ञा देते येशूच्या नावाने, याच्यातला दुष्ट आत्मा तू आता निघून जा, परत या घरात शिरू नको. आणि त्या दिवसानंतर तो शुद्ध आत्मा निघाला नशा करणारा. आणि त्यानंतर प्रभूने त्या आत्म्याची तयारी केली. हालेलुया. आणि तेव्हापासून घरात जोरदार प्रार्थना सुरू झाली. हालेलुया. आजपर्यंत आज ही प्रार्थना आहे. माणसाला पहिलं स्वतःला परिवर्तन करता आलं पाहिजे की मी पाहतो. नंतर दुसऱ्यांचे दोष आहेत, नफरत आहे, निंदा आहे, ही थोडी बाजूला ठेवा. दुःख येतील, दुःख सगळ्यांच्या मागे, पण एक कसं शिकवण आहे योहान 15:12, जसं मी तुम्हाला प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करा, ही माझी आज्ञा. हालेलुया. आता आज्ञा कसं असते, आपल्या प्रत्येकाशी एक. आता तुमचा दुश्मन आहे, येशूने सांगितलं वैऱ्यावर प्रेम करा. मग तुम्ही काय करणार? मी त्याच्याशी बोलत नाही, मी याच्याशी बोलत नाही. तुम्ही इथे सुवार्ता प्रचार करता, सरळ देवाविरुद्ध आहे, सरळ देवाच्या विरुद्ध आहे. आता तुम्ही देवाविरुद्ध जाता तर प्रभू मत्ते 7:21 प्रमाणे आपल्या प्रत्येकाला हे पण पाप नाही जात. कोणी काय बोललं, जाऊ दे देवा तू त्याला क्षमा कर, जाऊ दे. हालेलुया. चालताना दगडाचा पायाला लागला, मग काय दगडाला सांगितलं तू मारला का रे? हा, तर तुकडे तुकडे गेले तर समाधान होईल? मग त्या मानवाने मारला, जाऊ दे ना, त्याला देव बघेल. हा प्रश्न सांगा. हालेलुया. पेत्राच्या पहिल्या पत्र 5:7 मध्ये सर्व चिंता त्याच्यावर, तो भार घेऊन. पहिलं म्हणजे पाप कबूल कर. आता लूक मध्ये 19:10 मध्ये काय सांगते, मनुष्याचा पुत्र हरवलेल्या शोधाव्यास व ताराव्यास. येशू ख्रिस्त हे शिकून. आता बरेच लोकांची प्रार्थना करणार आहे, बोलते मी त्याच्याशी बोलत नाही, मी याच्याशी बोलत नाही. मग तुम्ही या वेदीवर बसून देवाचा प्रचार करतात. प्रभू येशूने मध्ये 6:14-15 मध्ये काय सांगितले,
तू तुझ्या अपराधाला पहिली क्षमा कर, तेव्हा मी तुला क्षमा करेन. म्हणजे आम्ही बायबल वाचतो पण आत्मपरीक्षण करत नाही. जेवण बनवतो, काय वास सुटलाय, अरे जेवेल तेव्हा पोट भरेल की नाही. जेवणाची टेस्ट खाल्यावर आहे जिभीला, जिभी आग आहे. जिभीवर जेव्हा शिजते या जिभीला शिजलेलं पाहिजे, त्या जिभीवर कसं आहे शिजत नाही, त्या आगीवर शिजते. पण ही जिभी आग आहे, या जिभीवर शिजलेल्याला चव लागते. जतपर्यंत ते जिभीला काय ते टाकत नाहीये, वास घ्या मस्त आहे, पण जिभीला जेव्हा टाकतील काहीतरी खायला, ती पहिले चेक करेल तेव्हा तुम्ही खात जातील. म्हणून जीभ ही आग आहे. या तिसरा जे वाचलं तर तुम्हाला मिळेल. आणि या प्रेषितांच्या कृत्यात दुसरा अध्यायामध्ये पवित्र आत्मा ह्या जिभी अग्नीसारख्या जिभा त्याच्यावर उतरतो. म्हणजे त्याच्या जे जीभ होत्या त्या बाहेर काढ. लूक 3:22-23 मध्ये येशूचं देह होतं आणि देह पवित्र आत्म्याच्या द्वारे देव बनवला. तो मानवाचा देव होता, तो बाजूला केला, नंतर त्याला पवित्र आत्म्याचा देह मिळाला, तेव्हा तो प्रचारक. आपल्या सगळ्यांना देह आहे, पण अद्याप पवित्र आत्म्याचा देह आम्हाला मिळाला नाही, म्हणून अद्याप आम्ही पवित्र बनत नाही. आणि पवित्र आत्म्याचा देह जेव्हा आम्हाला मिळतो तेव्हा आपला कोणता स्वार्थ तिकडे नसते आणि कोणता मोह पण नसते. फक्त असे मोह त्या दुसऱ्यांच्या कार्यासाठी, म्हणजे त्याचं भलं करावं, त्याचं चांगलं करावं असं. हालेलुया. एक स्ट्रॉंग बना, अशा एक मजबूती बना की देवाने आपल्या पापी लोकांवर एवढं प्रेम केलेलं आहे. हालेलुया. आणि हे प्रेम आपल्याला देवाचं मिळालं, ती महान आपण लोक आहेत. हालेलुया. आज तुम्ही कधी विचार केला, कधी देवाला धन्यवाद दिलाय का की देवा या घाणीतून आम्हाला काढून चांगल्या जागेवर बसवलं, थँक्यू असं म्हणते. इंग्लिश बोला पाहिजे तर चालेल. हालेलुया. ना मराठी भाषा येतं का, एवढं महाराष्ट्रात राहतात तर सारखं मराठी भाषेचं. हालेलुया. 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 भाषामध्ये 3 प्रकार आपल्याला शोधावे लागतात या देशात. पहिली आपल्या घरातली मातृभाषा, त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्राची मातृभाषा, त्यानंतर हिंदुस्थानामध्ये राहणारी हिंदी भाषा. हालेलुया. त्याच्यानंतर आपल्या भाषा अनेक प्रकारच्या मिळतात. हालेलुया. ते प्रेषितांच्या कृत्यामध्ये दुसरा अध्यायामध्ये अख्खी वर्ल्डवरची भाषा मिळाली. ते म्हणजे प्रेषितांमध्ये दुसरा अध्याय तो लिहिला आणि करिंथीकरास पहिल्या पत्रामध्ये 12:7 पासून दिलेला आहे. त्या भाषाचा अर्थ देणारा एकच आहे ना. उत्पत्ती 11 अध्यायामध्ये स्वार्थी लोक जे होते, कुठला स्वार्थ, आता तुमचा काहीतरी एक स्वार्थ असेल, ती भाषा शिकायला लागेल तुम्हाला. हालेलुया. जे स्वार्थासाठी चाललं असेल ती भाषा शिकावं लागेल. हालेलुया. आता मी बऱ्याच भाषा शिकलेला आहे. हालेलुया. तेव्हा माझा स्वार्थ होता, पण आज मी प्रभूमध्ये जे शिकायला लागला, आता मला जर हिंदीमध्ये प्रवचन द्यायचं असेल तर मला थोडं जड जाते, कारण म्हणजे महाराष्ट्राची भाषा संपली नाही माझी. हालेलुया. मग हिंदुस्थानाची भाषा आपल्याला पूर्ण बाहेर गेल्यावर ते लागते. हालेलुया. प्रत्येकामध्ये ठिकठिकाणी विचार करावे लागतात. परमेश्वराने आपल्याला एक विचारधारा दिलेली आहे. हालेलुया. म्हणून प्रत्येक, आता आज जर आपल्या महाराष्ट्रात जर बघितले तर मराठी भाषा कितीतरी प्रकारच्या आहेत. शुद्ध मराठी एकच आहे, म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला मेन अधिकारी ते आहे. हालेलुया. किती भाषा. आता तुम्ही ख्रिस्तामध्ये, आता तो भाषा पैदा करणारा तोच आहे, शब्द देणारा तोच आहे, आत्मा आवाज देणारा तोच आहे, आत्म्याचा आवाज कमी करणारा जास्त करणारा तेच आहे, साऊंड तेच आहे. हालेलुया. बायबलचे काही मुद्दे, म्हणजे या पवित्र शास्त्राचे मुद्दे असे आहेत की ज्याला समाधान पाहिजे, शांती पाहिजे असेल तर त्यांनी पहिलं पाप करा. पाप ठेवूच नका. चांगले गुण ठेवायला काय बँक लागते का? पाकिटात पैसे कसे चेन लावून ठेवतील एकदम मस्त. कुणी नेले नाही पाहिजे, कपाटामध्ये सुद्धा ठेवले तर लॉक लावून ठेवतील ना, चावी चुकी. पोरांना पण दिसले नाही पाहिजे. स्वतःच्या पोरावर विश्वास नाही. माझी मुलं चोरी करतील, म्हणजे बाप चोर असेल तेव्हा आई चोर असेल तेव्हा पोरं चोर असेल ना, आहे का नाही? विश्वासच नाहीये तर करणार काय? पहिलं प्रथम तुम्ही चोरालाच बोलवतात की माझा पोरगा घरात चोर आहे का नाही? हालेलुया. मेहनत कोणाकरता करतात? मुलांसाठी.
डॉक्टरकडे आजारी पडलं ते पाहिजे ते खर्च करतील, पण त्याला खायला पाहिजे की नाही, बाबा तुला लागेल ते खायला घ्यायचा, पण जास्त खर्च कर. एकदा त्याला स्वातंत्र्य द्या, तो बरोबर. हालेलुया. इकडे खट टाकले ना. हालेलुया. तर मी छोटा होता, साखर लपवून ठेवायची. तर मी बघितलं सफेद प्लॅस्टिक मध्ये खत ठेवलेलं वरती कपाटाच्या वर. बाबाने साखर आज इकडे कशी ठेवली? हालेलुया. बोललं दरवाजावर उभा राहिला, त्याच्यातून साखर मला समजून अशी आत घातला ना, पहिले अख्खा तोंडात घातला. बापरे बापरे, हा हालत खराब झाली. लगेच ते हालेलुया. चोरी केवढी महाग पडली. म्हणून तेव्हापासून मी अनुभव घेतले, असेल ते आपलं ठीक आहे, नसेल ते आपलं बस. म्हणजे शिकायला. आता ते चोरीचं वेतन मरण झालं का नाही? आता ते जर घशात गेलं असतं तर झाडं खत मिळालं असतं माझ्यासाठी, गेला असता. हालेलुया. म्हणजे विचार करा, पाप का आहे, पापाचं वेतन का आहे, हे सगळं शिकावं लागेल. हालेलुया. मी आठवतो, हालेलुया, माझ्या जीवनामध्ये ना मजबुरीने मी लहान असताना भरपूर पाप केले. पण मी आज लोकांना सांगतो की बघा, हे पाप आहे ना, आपल्या शरीराला वेतन आहे, दुःख आहे. म्हणून पापाकडे वळूच नका. वळा ना सच्चाई, प्रामाणिकपण. योहान 8:32. ज्या दिवशी सत्य समजेल ना, सत्य तुम्हाला त्या बंधनातून मुक्त करेल आणि तुमचं जीवन आशीर्वादित होईल. हालेलुया. आज आता मी ते वाडी करून द्यायला लावलेत ना, तेव्हा मी त्या वाडीत जातो, तेव्हा पवित्र आत्मा योहान 14:26 मला आठवण देते. आता त्यावेळेला मी काय करत होता माहितीये का? पेरू चोरून खायचं ना. आज वाडीमध्ये पेरू आहेत, ते खात आहेत, आणि ते देवाने मला एका वर्षामध्ये पेरू दिले. बघा, 1 वर्ष झाड लावलं, कारण आठवते ते चोरी करत होतं तेव्हा दगड मारलं, आंबे पाडले. आज ती वाडी प्रभूने सांगितली, यादेन बाग माझ्यासाठी देवाने निर्माण करून ठेवला. हालेलुया. कारण बऱ्याच काळ जातो, पण ते मी दुसऱ्यांसाठी, दुसऱ्यांना ते करून देण्यासाठी मी नवीन काय केलेलं आहे. एक, लोकांसाठी जॉब नाही मिळत, धंदा नाही मिळत, गरिबांचं लोक लुटतात, गरिबांचं खातात, पण गरिबांनाच देत नाही. हालेलुया. तुम्ही खान त्या गरिबांना पण द्या. मेहनत करतात, त्याच्यावर पोट भरतात, त्याची पण आठवण थोडी ठेवा. हालेलुया. असं नाही, देवाने आपल्या सगळ्यांना ते अशी देणगी दिली की दुसऱ्यासाठी. मग जेव्हा तुम्ही दुसऱ्यासाठी काय करणार, तो आशीर्वाद. हालेलुया. आज बघा, हे शिक्षण आहे. मला कसं, आज मी तुम्हाला सत्य सांगतो ना, मला आता सत्य समजलेलं आहे. जर माझ्याकडे धन असतं ना, तर मी अशी काही सुविधा केलेल्या असत्या की विचार करू शकतो. आज काही ठिकाणी बोर आहे, पाणी नाही, त्यांना तिकडे बोर करतो, पाणी देतो. कारण काही काही जॉब माझे तयार केले जाते. हालेलुया. त्याला धर्म बदलायला नाही लागत, सेवा करायला की हे देवाने दिले, देवाचे आभार माना, बस. त्याला काही धर्म बदलायची गरज नाही. कोणती सेवा करायला धर्म लागत नाही. हालेलुया. आणि मी हा प्रश्न नाही घेत की माझ्याकडे प्रार्थनेला आली म्हणून मी त्यांनाच जास्त मदत करतो, असं नाही. जो गरजवंत मला जी दिसते त्यांना माझ्याकडे अशी ती मी मदत करतो, बस. हालेलुया. लोक आपल्याला देव मानतात का? हा जोडतो तिकडे, सांगितलं त्याला जोडा, त्यांनी मला पाठवलंय, मी द्यायला, मी नोकर आहे, मी एवढंच सांगतो त्यांना. हालेलुया. आता जाताना रोडवर बघा, कधी कधी मला असं वाटते इथून ते नानूपर्यंत लोकांना एक गाडी ठेवावी आणि सरळ त्यांना बसवा ना, फ्रीमध्ये जाऊ. किती लोक असे रस्त्याला चालत जातात, किती लोक बसून असे करून खाला कचऱ्या बिचऱ्या खाणार नाही. लोक सर्वे नाही करत, याचा थोडा सर्वे करा. मला वाटते हर एक प्रार्थना चालवतात मी गेले ना, कमीत कमी तुम्हाला जरी पवित्र आत्मा मिळाला तरी प्रत्येकाने थोडीदा सुविधा करावी. तो कुठला सण आहे तर त्या दिवशी नाही, रोजचा प्रयत्न करावा. रोजचं हे प्रयत्न करावा. रोजचे आता आपल्या कशी इकडे रोडला वेळे वगैरे असतात, त्याला डबे जातात. आपल्यातून पाप नाही झालं पाहिजे. न सुवार्ता सांगताना स्वार्थ तयार केला नाही पाहिजे. मी लोकांना एकच सांगतो, रोज जेवतो ना, एक मुठभर तांदूळ काढ आणि तुझे नातेवाईक कोण आहे गरीब असं वांधाने त्यांना तरी देऊ. नशे ते रस्त्याच्या आजूबाजूला बरेच लोक आहेत, एकदा सवय लावा, तुम्ही भरपूर श्रीमंत होतो. हालेलुया. कारण
प्रभू येशू शिवाय दुसरा कोणता पर्याय नाही. परमेश्वराने स्वतः या गोष्टीविषयी दिल्या. आपल्यात बघा, दान धर्माचं पाप असेल ते पण काढायचं, बोलण्याचं पाप असेल ते काढायचं, नजरेचं, विचाराचं, अंतकरणाचं, अस्वस्थाचं, जी काय पाप आहेत ना, अख्ख्या शरीरातली अवयवी बसलेली आहेत कोणत्या कोणत्या पद्धतीचं. जेव्हा घरी असतात ना, इतर तिकडचे एवढे विचार घेतात ना, तर त्याच्याविषयी थोडे ते विचार घ्या की माझ्यामध्ये केवढ्या प्रकारचं पाप मी जमा केलेलं आहे. हल्लिया मी लोकांना एकच शिकवतो, मेल्यावर आखे जमा होऊ नका. जो मनुष्य आजारी आहे ना, त्या टायमाला भेटी द्या. मग ते मध्ये तुम्ही 25 अध्याय 32 पासून 31 पासून न्यायाचा दिवस आहे ते 46 पर्यंत तुम्हाला ते शेवटला पाप तुमच्याकडे होणार नाही. हालेलुया. तर तो आजारी असेल ना, तर त्या पहिला भेटा, का त्याला तरी माहिती पडेल की मला भेटायला एवढे लोक आले, तो डोळ्याने बघेल ही अमुक व्यक्ती आले. आणि जर कोणाबरोबर तुमचे भांडण तंटा असेल तर तो अजून कदाचित तो क्षमा पण मागेल, त्याला क्षमा करायला पण आपल्याला संधी देईल, नाहीतर मागे राहिला. आता मेल्यानंतर दुनियाचे लोक येतात, म्हणजे पाठीमागे सगळे त्याच्या मागे मागे लागतात, त्याला महत्व नाही. जेव्हा तो आजारी पडलेला आहे आणि तो तेव्हा पश्चाताप करत असतो, तेव्हा त्याच्या पाठीमागे जा, त्यांना भेटी द्या, त्याने काय खावं किंवा नाही खावं. फक्त एवढं तरी विचारा, तुमची काही खायची इच्छा आहे का. जर आमच्या हातात जर काही चुकलं असेल तर म्हणा, त्या देवपित्याकडे काय करा, आमच्यासाठी प्रार्थना. एक शिकवण आहे. आता मी आजारी लोकांकडे जेव्हा भेटायला जातो, प्रार्थना करतो, मग काही काणी सांगितलं की यांना जाऊ दे देवाच्या घरी, कारण त्याची हालत बघवत नाही. ठीक आहे, मग देवा या आत्म्याला मी तुमच्या हातात देतो, त्याचा आत्मा तुमच्या जवळ जाऊ दे, बस. मग तेलाने डोक्यावर क्रॉस काढायचा, आत्मा द्यायचा, मग तो तिसऱ्या दिवशी देवाच्या घराचा. कितीतरी मुद्दे असे आहेत. हालेलुया. कारण ती देवाच्या गौरवासाठी, आपल्यासाठी, आपल्याच प्रेम आहे ना, तर ते सगळ्यामध्ये तेच प्रेम. पश्चाताप पहिला पाहिजे, शब्दापासून, बोलण्यापासून, विचारापासून, आत्म्यापासून, हे संपूर्ण वेळ जी आहे ती स्वर्गात. देवाने स्वर्गातून पाठवले ना आपल्याला, ते आईला माहिती आहे का मुलगा होणार आहे का मुलगी होणार आहे, नाही. पांढरा आहे का काळा आहे माहिती नाही. हालेलुया. मग जर त्या परमेश्वराला आमच्या सर्व गोष्टी जर माहिती आहे, तर मग त्याकडे आपलं संपूर्ण जीवन जे आहे ते कामे अर्पून आहे. मेने आपला आत्मा, आपला शरीर हे नेहमी परमेश्वराच्या हातात अर्पण करा. घटका येते तेव्हा स्वर्गामध्ये जाईल की नाही जाईल त्याचा पहिला विचार करा. वेळ आपली नाही. मी नेहमी तुम्हाला वचनाद्वारे शिकवते, एफएसी 5:16, वेळेचा चांगला नेहमी उपयोग करा, कारण ही वेळ असते पश्चातापासाठी. म्हणून पहिलं प्रथम आहे पाप काढणं. आता ज्या वेळेला तुम्ही तुमच्या शरीरातलं पाप काढणार आहे, तर तुम्हाला समाधान आणि शांती मिळणार. कोणतं पाप असो. एशियामध्ये 1 अध्याय 15 मध्ये ते सांगितले, तर 18 मध्ये सांगितले, आगीसारखी लाल असले तरी मी बर्फासारखी शुभ्र करायची. कारण शैतान तुमच्या प्रत्येकाच्या पाठीमागे वास करणार. शैतानाचं काम ते आहे, पण परमेश्वराचं काम आहे पश्चाताप करणं. तुका झालंय ना, मी आहे ना तुझ्याकरता. योहानाने पृथ्वीमध्ये येताना साक्षी दिलेली होती. येशू ख्रिस्त जेव्हा त्याच्याकडे बप्तिस्मा घ्यायला आला ना, तेव्हा योहान साक्ष देतो. योहान 1:29 मध्ये वचन आहे दुसऱ्या दिवशी, बघा, दुसऱ्या दिवशी येशूला आपल्याकडे येताना पाहून तो म्हणाला, हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोप. जगासाठी आलेला ते. कोणत्या धर्मासाठी सांगितलेलं आहे नाही. जो कोणी त्याच्यावर योहान 3:16-17 वचन मध्ये दिले, विश्वास ठेवणाऱ्या लोकांना सांगितलं. आता त्यांनी असं नाही सांगितलं बप्तिस्मा घे तेव्हाच तुला मी हे देईन. बायबलच्या मुद्द्यावर पूर्ण लक्ष द्या. बप्तिस्मा आहे जुन्या कराचा, नव्या कराचा, अनुभवी काय.
पौल सांगतो मी एका घरचा बपतिस्मा केला, दुसरा माहिती नाही. हालेलुया. आपल्या हर एक व्यक्तीला ना पवित्र आत्मा मिळालाच पाहिजे. जेव्हा आपण कोरिन्थीकरास पत्र पौलाचे वाचतो तेव्हा आपल्याला काही पौलापासून पण शिकायला मिळते की पौलाने ज्या काही मुद्दे घेतले आणि येशूवर बरोबर विश्वास ठेवून आपला जीवनाचा मार्ग स्वीकारला आणि हत्यार देऊन निघाला. जो लढाईचा हत्यार होता तो प्रेमाचा हत्यार घेतला. येशू जवळ प्रेमाचं हत्यार आहे. हालेलुया. आणि शैतानाजवळ लढाईचं हत्यार आहे. म्हणून अंधकारपण आहे ना माणसाकडे प्रकाश आहे. प्रकाशात उतरायचं का ना उतरायचं हा प्रश्न तुम्ही घ्यायचा आहे. हालेलुया. पश्चाताप सगळ्यांना जाणार. आपली कर्म स्वर्गात जाणार आहे. तुम्ही स्वतः चॉईस करायचं. आम्ही काय सांगणार नाही तू पाप कबूल कर का प्रार्थनेत बस तुझे सांगायचं कर्तव्य करणार. आत्मपरीक्षण करायचं काम तुमचं. मला म्हणते 11:28 मध्ये येशू काय सांगितलं, अहो कष्टी बालकांना माझ्याकडे या. म्हणजे तुम्हाला थकले भागले ते तर प्रार्थनेत या. हेच प्रश्न देणार. त्याच्या पलीकडे आम्ही दुसरे प्रश्न मांडू शकत नाही आणि ते देऊ पण शकत नाही. कारण ख्रिस्तामध्ये आपलं संपूर्ण जीवन जे आहे ते पहिलं जोडलं पाहिजे. आणि जर जोडले आहे तर तुमचं जीवन पवित्र आत्म्यामध्ये जोडलं जाईल. हालेलुया. एक पाप कबूल करायचं. शब्दापासून बोलण्यापासून विचारायचं. आता सदृशीत 32:5 मनात कबूल केलं तरी तो आपल्या अपराधांची क्षमा करते. आता तुम्हाला काय वाटते की जर कोणाकडे पाप कबूल करायला जाऊ तुम्ही तो विचार करते कोण भेटेल पाप कबूल करा. पण सगळे ते पाप कबूल करणारी व्यक्ती आहे का? त्यांना अधिकार आहे का? याकोबमध्ये 5:16 जर वाचलं तर समजेल किंवा योहानमध्ये 20 अध्यायामध्ये 23 वचनमध्ये वाचलं तरी तुम्हाला समजेल. तसे देवाचे लोक पण पाहिजे. देवाने निवडण्यात पण देवाच्या निवडण्याप्रमाणे ते वागतात चालतात का? स्वतः पापी जर असेल तर दुसऱ्यांना पापामध्ये काय सांगणार? हालेलुया. 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 आपल्या प्रत्येकाला ना प्रत्येक गोष्टी शिकायच्या. म्हणून मी नेहमी लोकांना सांगतो संपूर्ण जीवनात रात्री बसता 4:4 वचनामध्ये मनाशी शब्द राहा. बसल्या बसल्या तुला पडल्याबरोबर आपली मनाचे विचार करा. काय चुका केल्या काय चांगलं केलं बस क्षमा मागा आणि फ्री व्हा आणि मग सामर्थ्य काय आहे ते प्रभूच्या वचनानुसार घ्या. हालेलुया. सगळ्यांना स्वतःला पश्चाताप कसं करता येईल, स्वतःला सार्वत्रिक जीवन कसं जगता येईल, स्वतःला कंट्रोलात कसं राहील याच्या विषयावर थोडं लक्ष द्यायचं आणि याच्याद्वारे पवित्र आत्मा मिळेल आणि पवित्र जीवन मिळेल. अशा करता सर्वबरोबर तुमचं जीवन पवित्र राहील म्हणून विशेष प्रार्थना करू. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा सुंदर दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो. महान परमेश्वर आशीर्वादी परमेश्वर सर्व मंत्र लोक आमदार लोक सरपंच पोलीस लोक प्रभूची सेवा आणि प्रभूचे कार्य करणे सत्य प्रामाणिक जीवन जगणारे प्रत्येक व्यक्तीला जीवनाचा मार्ग हर एक व्यक्तीच्या जीवनामध्ये आमच्या सर्व अपराधांच्या प्रभू आम्हाला क्षमा कर आणि पवित्र आत्म्याने आमचं जीवन आत्मा शरीर तुमच्या इच्छेप्रमाणे करतो. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.